जेन्ना सुरवातीक जेन्ना कॅसिनो पणजे येयल्ली तेन्ना कॅसिनो ना येयल्या बरें लोकांक पयलींच कळलेलें आख्खी रिवर घेतली म्हणून. तेका लागून आतां म्हणटा पणजे भोंवा सारकें कांयच ना, आख्खी तेंचेच गाडयो दिसता, सगळे तेंचेच लोक दिसता, पळय कांय उरकूच ना. सो आमी पणजे येवप जाल्यार येवप कित्याक? कॅसिनोचो एक्चुअली फायदो कितें आहा आमकां गोंयाक असो एक्चुअली प्रश्न आसा. आमी एक्चुअली लोकल फेडरेशनाचे इश्यूज कित्याक घेवपाक जाय किंवा तांकां सपोर्ट कित्याक करपाक जाय? गोंय हें पयलीं ड्रग डेस्टिनेशन, आतां तें गॅमलिंग डेस्टिनेशन, मर्डर डेस्टिनेशन, सुइसायड डेस्टिनेशन अशा प्रकारची वळख जी आसा ती सगळी जाल्ली आसा. त्यामुळे सांस्कृतीक गोंयची खरी वळख, आध्यात्मीक वळख जी आसा ती एक्चुअली त्या दृश्टींतल्यान गोवा सरकारान प्रयत्न करूंक जाय आशिल्ले, पण तें खंयच जाल्लें आमकां दिसना. जनता के कुछ सवाल सर. डिफरंट ऑर्गनायझेशन्स आसात, तेंच्या मदीं झगडी चालू आसा, इंटरनल झगडी चालू आसा. हेका लागून समाजाक कसो परिणाम जाता किंवा तेंची झगडी बंद जायत जाल्यार एक वेळ सगळे लोक एकदांच जातले आनी बरें काम डेव्हलप जावपाक शकता. हय, बरोबर तुजें. एक म्हणजे कशें आसा की खंयचीच संघटना जी आसता ती समाजाक पॉन्टिफिकेट करपाची क्षमता खंयच्याच संघटनेन ना, हाजेर म्हजो विश्वास आसा. सोसायटी इज द बिगेस्ट ओपन एअर युनिवर्सिटी अशें म्हाका दिसता. समाजाक तूं कितें तरी सांगता, तुवें असो जावंक जाय तसो जावंक जाय, समाज तुजे पेक्षा प्रगल्भ आसता. तुवें फक्त तें वातावरण तांकां पूरक परिस्थिती हाडची पडटा. थोडे कडेन हें दिश्टी पडटा, तांचे वैयक्तीक मानापमान अनेक संघटनांचे भितर असतात, तांचे पदाधिकारी जे असतात तांचेय कितें तरी निहित स्वार्थ असतात. त्यामुळे ताजो परिणाम जो आसा तो तांच्या नीती निर्धारणान, निर्णय प्रक्रियेंतल्यान जाल्ल्यामुळे दुर्दैवान अशें चित्र एक मोठ्या प्रमाणार हांव म्हणचो ना, पण धाकल्या प्रमाणाचेर तें दिश्टी पडटा. पण ही पासिंग फेज आसा आणि सोसायटी इटसेल्फ हॅज द पॉवर टू एकोमोडेट ऑल दीज ऑर्गनायझेशन्स. हे पदाधिकारी समजा तांच्यांनी शरण गेले त्या समाजाक आणि तांचे म्हणजे knowledge becomes evil if the aim is not virtuous. हे लक्षात दवरून समजा एम आपले व्हर्च्युअस दवरले प्रत्येक संघटनेन जाल्यार अशा प्रकारची वाद वितंडा जी आसात ती दिश्टी पडची ना. सो गोंयाचो फ्युचर कितें आसपाक शकता जर अशेंच समज चलत रावले जाल्यार? वॉट विल बी द फ्युचर? भविष्य जे आसा तें उज्वल आसा अजुनूय म्हाका दिसता. हांव राजकारणाक, राजसत्तेक आतांचे राजकारणी, मंत्री, आमदार आसात तांकां हांव आदर्श मानिना. समाजान असे अनेक लोक आसात जांकां आदर्श तो सिक्वेन्स कसो आसा, व्हॅल्यूज ऑफ लायफ, गोल ऑफ लायफ हांव कलेक्टिवली म्हणटा. आणि ते व्हॅल्यूज जगपी जो आसा ते आयडियल्स आणि आयकॉन्स ऑफ लायफ. त्यामुळे समाजान लिडर म्हणजे कोण? म्हाज्या खातीर लिडर स्वामी विवेकानंद. पॉलिटिकल लिडरांक हांव लिडर म्हणिना, तांकां हें म्हणूंक जाता म्हणजे पॉलिटिशियन, राजकारणी. ते लिडराची व्याख्या भारतीय संस्कृतींनी वेगळी आसा. स्वामी विवेकानंद जाले, ज्योतिबा फुले जाले, अनेक अशे बडे, वीर सावरकर जाले, गोव्यान मनोहरराय सरदेसाय, मारियो मिरांडा, बाकीबाब बोरकर, ज्यांच्यानी आपल्या कलेच्या माध्यमांतल्यान सुद्धा समाजाक दिशादर्शित केले. आणि ताका फारसायट आसची पडटा. समाजान समजा कितें वाद वितुश्टा घडपाची समजा शक्यता आसात जाल्यार ह्या लिडरशिपींतल्यान ती हें करून फोरकास्ट करून ताजेर योग्य आणि अशा प्रकारचे रोल्स केले. त्यामुळे आयडियल्स आणि आयकॉन्स जे आसात गोंयच्या समाजाचे ते राजकारण्यांक न करता अनेक आमच्याच मदीं अनेक लोक आसात जे निस्वार्थरित्या समाजा खातीर वावुरतात. म्हणजे तुझे बाबा आसतले, तुझे आई आसतले, प्रत्येक गोंयकाराचे आई बाबा गांवांत ज्या प्रकारचे समर्पित जीवन जगतात ते फक्त प्रसिद्धी, परांमुखता आसता तांचे कडेन आणि तो मोठो वर्च्यू आसा. त्यामुळे हे आयडियल्स आणि आयकॉन्स आमी कोण आसचे आमच्या जिवनाचे ते ठरोवपाची गरज आसा, ज्याच्या आधाराचेर फुडलें समाज जीवन ठरता. सर, व्हॉट्स एक्चुअली नीड ऑफ सोशल एक्टिविस्ट इन गोवा? सोशल एक्टिविस्टांची गरज कितें आसा गोंयांत? एक्टिविस्टांची गरज आसा कारण सत्तातंत्र जें आसा तें हांवें सांगिल्ल्या प्रमाणे दोन विकार सत्तातंत्राचे कालक्रमेण भ्रश्टता आणि एकाधिकार आणि सर्वाधिकार विकासाच्या नांवान ज्या प्रकारची धारणा समाजान आसा, सोशल माइंडसेट जो आसा तो म्हणटा की वी आर पार्ट ऑफ द नेचर, आमी प्रकृतीचे भाग आसा.
म्हणून म्हादयक आमी आवय मानतात. प्रत्येक अस्तित्वान आमी दिव्यत्व पळयतात, हिंदू असत क्रिस्तांव असत. आणि गव्हर्नमेंटाचो पर्स्पेक्टिव्ह जो आसा तो मानव केंद्रीत विकास हो आसा, तो प्रकृती केंद्रीत ना. त्यामुळे अतोनात नुकसान जालां. गोंय हें पयलीं धाकटें राज्य आणि ज्याची बायोडायव्हर्सिटी जी आसा ती हळूहळू सोंपपाक लागल्या. हो मोठ्या चिंतेचो विशय. आणि एकाधिकार सर्वाधिकार म्हणटकूच तांकां जें दिसता राजकारण्यांक की तांकां आनी कोण कंट्रोल करूंक शकना. त्यामुळे सोसायटल करेक्टिव्ह मेकॅनिझम जे आसचें पडटा समाजान, तातूंतल्यान हे सोशल एक्टिविस्ट जे आसात तांची अत्यंत गरज आसता, जातूंतल्यान प्रशासन आणि शासन वेवस्था जी आसा ती ताजेर एक कंट्रोल येवपाचें काम जें आसता ती सोशल एक्टिविस्टांचें काम आसता. आणि ते अत्यंत बऱ्या प्रकारे गोंयांत चल्लां. सो एक जनरली असो प्रश्न आसा, इवन पणजेकारांचो पर्वकारांचो स्पेशली प्रश्न, की जेन्ना सुरवातीक जेन्ना कॅसिनो पणजे येयल्ली तेन्ना कॅसिनो ना येयल्या बरें लोकांक पयलींच कळलेलें राखी रिवर घेतली. तेका लागून आतां म्हणटा पणजे भवा सारकें कांयच ना, आख्खे तेंचेच गाडयो दिसता, सगळे तेंचेच लोक दिसता, पळय कांय उरोकूच ना. सो आमी पणजे येवप जाल्यार येवप कित्याक? कॅसिनोचो एक्चुअली फायदो कितें आहा आमकां गोंयाक, असो एक्चुअली प्रश्न आसा. कांयच ना. एक मोठो गैरसमज जो आसा की कझिनोच्या आधाराचेर मायनिंग बंद जाल्ल्यान आता गोंयची अर्थवेवस्था जी आसा ती कझिनोंचेर डिपेंडंट आसा म्हणून. गोंयच्या ओव्हरऑल बजेटाचो, वार्षिक बजेटाचो 0.1% वांटो जो आसा तो ह्या कझिनोंचो आसा. आणि 0.1% आसूनय 1% जर तूं इतलोच आसा, तो मोठो आसा कसो भासयलो वता, तो ना. त्यामुळे दे आर नॉट द रेव्हेन्यू जनरेटर्स फॉर गोवा गव्हर्नमेंट. तांच्यांनी जितली वाट लायल्या गोंयच्या एक्वामरीन लायफाची, मांडवी नदी म्हादय जी आसा ताजें सकयलें जीवन जें आसा एक्वामरीन लायफ ताजी वाट लावन नासाडी करून उडयल्या, ज्याच्या आधाराचेर अनेक गोंयकारांच्यो चरितार्थ चलताले. नुस्तें बरें मेळटालें, थंय बेती गेले जाल्यार बेतीच्यो तिसऱ्यो फामाद आशिल्ल्यो, ते सगळें हांच्यांनी काबार करून उडयलें. त्यामुळे डिस्ट्रक्शन हांच्यांनी चड केलां. प्रॉस्टिट्यूशन, ड्रग ट्रेड, बाकीचे सगळे थंय गुंडागर्दी सगळी चलता, ट्रॅफिक कंजेशन, अशे डिमेरिट्स कसिनोचे खूब आसात. आणि कसिनो म्हणजे हांगा गेमिंग कमिशनर ना, रेग्युलेटेड कसिनोज नाहीये. हांगा वचून आयुश्य बरबाद करपाची जी आमी पळयल्या. आमचे अनेक दुर्दैवान अनेक मित्र जे आसात, बऱ्या सधन कुटुंबातले पणजेतले अनेक नागरीक जे आसात ते वचून थंय सोंपले, उद्ध्वस्त केलें आयुश्य. आवय बापायंची जी कश्टाच्या आधाराचेर प्रॉपर्टी आशिल्ली ती थंय निलाम करून घेतली. अशा प्रकारच्या मनशांनी सुइसाइड्स केले हांगा. त्यामुळे अशा पापाच्या आधारांनी सगळी जी आसा कझिनो, त्यामुळे तांकां एक इकॉनॉमीक आणि भितर गोंयची पर्संटेज तांच्यांनी सांगची म्हाका. गोंयकारांक नोकरी ज्यो दिल्या भितर ओन्ली 10 to 15% एम्प्लॉईज जे आसा, म्हणजे बारीक ते बोट चलोवपी, बारीक बोट ओडतकूच ते मागीर ते ड्रायव्हर बिवर अशे तांच्यांनी लायल्या. आणि भरपूर मानसीक छळणूक जी आसा गोंयकारांची हे कझिनोवाले सगळे क्रिमिनल्स जे आसात, ओनर्स जे आसात, कॅपिटलिस्ट क्रिमिनल्स तांकां म्हणटा, तांच्यांनी चलयल्या. अशा अनेक लोकांकडे आमचो संपर्क येता. त्यामुळे एका सायडीन परशुराम भूमी म्हणून मिरयतात हे राजकारणी, आणि दुसऱ्या सायडीन हांगा तांकां सगळ्या प्रकारच्यो सुविधा तांकां प्रोटेक्ट करपाचें लज्जास्पद काम जें आसा ते सत्ता करता. हें दुर्दैव आसा. ते इवन सर खुबशे पेरंट्स सुद्दां म्हणटा वाटे घेता वयता बोर्ड दिसता, आमचे भुरगे तेच बोर्ड पळयता सगळे, तेका अट्रॅक्ट जातात. बरोबर. गोंय हे पयलीं ड्रग डेस्टिनेशन, आतां तें गॅमलिंग डेस्टिनेशन, मर्डर डेस्टिनेशन, सुइसाइड डेस्टिनेशन, अशा प्रकारची ओळख जी आसा ती सगळी जाल्ली आसा. त्यामुळे सांस्कृतीक गोंयची खरी ओळख, आध्यात्मीक ओळख जी आसा ती एक्च्युअली त्या दृश्टींतल्यान गोवा सरकारान प्रयत्न करूंक जाय आशिल्ले, पण ते खंयच जाल्लें आमकां दिसना. पण समाज म्हणून आमची जी कितें कर्तव्य आसा त्या दृश्टींतल्यान अनेक धर्मपिठां, म्हणजे तपोभूमी संप्रदाय ब्रह्मेशानंद स्वामीजींचो पूज्य तांचो मोठो वांटो आसा. आणि तांचो मानस आसा की गोंय ही शांतादुर्गेची भूमी, ज्या भूमीर येवन दुर्गा सुद्धा शांत जाली, मंगेशाची भूमी ही रामनाथाची भूमी. त्यामुळे ही आध्यात्मिक ओळख गोंयच्या स्वभावान प्रस्थापित करपाचें मोठें काम ब्रह्मेशानंदजी करतात. समाज म्हणून आमी तातूंत आमचो खारीचो वांटो आसता. सो तुमी खुबशे लोकल स्वेंडर्सांक सपोर्ट करता, जे इश्यूज उखलता. आमी एक्चुअली लोकल स्वेंडर्सांचे इश्यूज कित्याक घेवपाक जाय किंवा तांकां सपोर्ट कित्याक करपाक जाय? लोकल एंटरप्रेन्युअरशिप जी आसा ती समजा तूं राखून दवरतलो, गोंयकारांचें सद्या अस्तित्व जें आसा तें खंय तरी मातशें डळमळूंक लागलां.
आणि हे हाका सगळो सर्वस्वी राजकारणी वर्ग जो आसा तो रिस्पॉन्सिबल आसा. वोट बँक पॉलिटिक्स आसत, तांच्यांनी अनेक क्रिमिनल जे अनेक मंत्र्यांनी पोसल्यात आपापल्या मतदारसंघांनी, तांची पुलीस व्हेरिफिकेशन ना, काय ना, वर्सान वर्सा ते रावतात हांगा. त्यामुळे हांगा गोंयचो ओरिजिनल हे जो आसा, गोंयकार जो आसा तो अस्थिर जावपाक लागला. आमचें अशें म्हणणें आसा, गोवा हॅज बीन ऑलवेज वेलकमिंग ऑल कायंड ऑफ पीपल न्ही. आमी कोणाक तूं येवं नाका अशें म्हणूंक ना. वी आर टुरिस्ट ड्रिवन इकॉनॉमी. सो त्यामुळे तुम्ही हांगा येयात, पण गोंयची हांगा एक प्रस्थापीत संस्कृती आसा. त्या संस्कृती कडेन तुम्ही एसिमिलेट करून घेयात. तुम्ही हांगा येवन तुमचें कितें तरी दुसरें कितें तरी सुरू करतले जाल्यार हांगाचो इस्टॅब्लिश्ड गोंयकार जो आसा तो डिस्टर्ब जातलो. त्यामुळे वी आर अगेन्स्ट मायग्रंट अशातलो प्रश्न ना तो. सरकारूय संद्यो दिताना गोंयकारांक तांच्यांनी दिवंक जाय. सगळे सरकारी नोकरी कशा घेतले, सरकारा कडेन खंय पयसो आसा. आज 30,000 कोटी रीण आसा सरकाराचेर. त्यामुळे उरता ते कितें, लोकल एंटरप्रिन्युअरशीप उरता. अनेक स्किमी सरकारच्यो ज्यो आसात तातूंत त्यो किचकट करून सरकारान उडयल्या. म्हणजे उलयतात इव्हेंट मॅनेजमेंट बी बरें करतात, आमचे कडेन ह्यो स्किमी आसा त्यो स्किमी आसा, पण प्रत्यक्षान आमचो गोंयकार भुरगो त्यो घेवंक गेलो जाल्यार अनेक ताका अडखळे जे आसात ते येवपाक लागतात. हे दुर्दैव आसा की लोकल एंटरप्रिन्युअरशिपाच्या आधाराचेर आमची इकॉनॉमी चलता अशें म्हजें म्हणणें आसा. 80% वांटो जो आसा हे गोंयकारांक बिझनेसमॅन, बारीक धाकटे प्रोप्रायटरशीप फर्म्स, पार्टनरशीप फर्म्स, तांच्या आधाराचेर गोंयचे इकॉनॉमी, दे आर द बिगेस्ट कॉन्ट्रिब्युटर्स इन दिस स्टेट. सेम प्रश्न आहा तो म्हणजे की लास्ट प्रश्न कितें सर, की टायम खूप जाल्लो आसा. सो असो प्रश्न आसा सर की जे लोकल बिझनेसमॅन आसता किंवा जे गरीब आसतले म्हणपाक शकता, तांकां इजिली लोन पास जायना. जे वळखी आसता तांकां गरज नासता लोनाची, तांकां लोन इजिली पास जाता. स्कीम आसूं किंवा लोन आसूं. बरोबर. अशें गोंयान कित्या खातीर जाता, आमी गोंयचें उलोवया असोच प्रश्न. दुर्दैव म्हणजे राजकीय हस्तक्षेप आणि तांचे सगळे कोण कोण जे कार्यकर्ते आता उरले ना, कार्यकर्ता हो मोठो टर्म आसा, तांचे कंपू जो असता, चमचे जे असतात आसपासचे, तांची कामां करतात ते. आणि प्रत्येक मनशाक वोट बँक म्हणून पळोवपाक लागला. प्रत्येक पार्टीचो आमदार असत किंवा मंत्री असत जाल्यार तो आपल्याक मत मारता काय जाल्यारूच ताका ही सुविधा मेळटली. तांचे कार्यक्षेत्र जे मंत्र्यांचे जे आसूंक जाय आशिल्ले ते त्या मतदारसंघा पुरते आसूंक जाय नाशिल्ले. तांच्यांनी सगळ्या गोंयकारांचो विचार करचो पडटा म्हणून तांकां त्या त्या खात्याचो मंत्री करतात. पण दुर्दैवान ही हे कॉम्प्रिहेन्सिवनेस जी आसा ती दिसना हांच्या वर्तणुकींतल्यान. आणि सेक्टेरियन हे जो आसा, अप्रोच जो आसा तो दिश्टी पडटा. त्यामुळे ओनस लायज कम्प्लिटली ऑन दी पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह. हे मिनिस्टर्स, आमदार, रुलिंग पार्टी, तांचो दृष्टिकोन कितें आसा पळोवपाचो तो तांच्यांनी बदलपाची गरज आसा पयली. आणि समजा आमकां कठीण जाता जाल्यार अनेक संस्था हांगा कार्यरत आसात, मेनी इंडिव्हिज्युअल्स, अनेक हे जे आसात अशे कार्यरत आसात. तांचे कडेन वचून आमी तयार आसात. अनेक सरकारी योजना समजा आमच्या गोंयकारा पर्यंत पावल्यो ना जाल्यार कोणूय कोणाचोय केदोय व्हडलो सरकारी अधिकारी समजा आसलो ताका धारेर धरपाचें काम जे आसा तें परशुराम गोमंतक सेनाय करतली. तुमच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्या गोंयकार युवा वर्गाक हांकांय सांगूंक सोदता की रायटफूल गव्हर्नमेंट स्कीम समजा कोणाकूय डिनाय केली जाल्यार ते लॉजिकल कन्क्लुजना पर्यंत व्हरपाचें धारिश्ट ताका जें धैर्य लागता तें परशुराम गोमंतक सेनाक करून ती सरकारी योजना त्या त्या मनशांक मेळटा अशा प्रकारचे प्रयत्न आमी करतले. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही व्हॅल्युएबल टाइम दिल्या बद्दल, इतले इझिली तुम्ही सांगल्या बद्दल. धन्यवाद. धन्यवाद कौशल. धन्यवाद.